श्री स्वामी समर्थ 1. कमी बोलावे किंवा बोलूच नये. 2. विचारल्याशिवाय मत देऊ नये. मत दिल्यावर त्यावर विचार करत बसू नये. 3. तू म्हणशील किंवा तुम्ही म्हणाल तसं करूयात अशी प्रत्येक भांडणाची क्लोजिंग लाईन असावी. ही लाईन मनात म्हणू नये, मोठ्यानेच म्हणावी. 4. पडेल ते काम किंवा कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावी. 5. बराड्याच वेळा भांडणाची ओपनिंग लाईन मी सांगितलं होतं अशी असते. शक्यतो ही लाईन मनातच म्हणावी. 6. ओके, ठीक, चालेल, अच्छा, बरं आहे असं म्हणून कोणताही विषय लगेच संपवता येतो. 7. जोडीदारांनी दिलेली कामे लिहून काढावीत म्हणजे काम लक्षात तरी राहतील. लक्षात राहिलेली काम टाळता येतं पण आठवण करून दिल्यावर करावं लागतं. 8. जोडीदाराच्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर अशा वेळी फक्त मान डोलवावी. त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू नये. 9. एखादे काम टाळायचे असेल तर हे बघितलं का, वाचलं का असं म्हणून विषय बदलावा. ही ट्रिक नेहमी चालणार नाही, पण तरी आपापल्या परीने प्रयत्न करावा. टीडी न्यूजच्या अंकरसारखे त्रयस्थपणे सासरकडच्या गोष्टींकडे बघावे म्हणजे सासरकडची कोणती बातमी ऐकल्यावर त्यावर काही मत देऊ नये. 11. जोडीदारांनी टोमणा मारला तर लगेच काही म्हणू नये. 2-3 दिवस विचार करून मग त्या टोमण्याचे प्रत्युत्तर द्यावे. 12. महाग असला तरी डिश वॉशर घ्यावा, याने 70% भांडणाचं प्रमाण कमी होईल. 13. पहाटे लवकर उठावे, संध्याकाळी लवकर झोपावे, म्हणजे दुपारी झोप आल्याने सुद्धा भांडण करायला वाव मिळणार नाही.